नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय. जानकी, ऋषिकेश, अवंतिका, सौमित्र बाहेर बोलत असतात. जानकी म्हणते त्या ऐश्वर्याला वाटत असेल की ती जिंकलीये. खरं तर आपण जिंकलोय. आतापर्यंत ती आईकडे गेली असेल आणि सांगितलं असेल की गणेशोत्सव साजरा करायचाय. ऋषिकेश म्हणतो, अगं हेच तर मी कधीपासून सारंगला सांगत होतो, पण सारंग. ऋषिकेश मागे वळून बघतो. सारंग काही तिथे नसतो. सगळेजण सारंगला शोधत असतात. सारंग आसपास कुठेच नसतो. ऋषिकेश म्हणतो, म्हणजे सारंग आईला भेटायला गेला असेल का आतमध्ये? सगळे धावत आतमध्ये जातात. तर इकडे सारंग हळूच दबक्या पावलाने आतमध्ये येत असतो. सारंग सुमित्राच्या रूम मध्ये जाणार तेवढ्यात ऐश्वर्या त्या रूम मधून बाहेर पडते. सारंग ऐश्वर्याला बघतो आणि खूप घाबरतो. तो तसाच मागे वळतो आणि तिथून जाणार असतो. ऐश्वर्याला संशय येतो. ऐश्वर्या विचारते, कोण आहात तुम्ही आणि इथे काय करताय? नाव काय तुमचं? ऐश्वर्या सारंगकडे येऊन सारंगला बघणार असते. तेवढ्यात तिथे जानकी येते. जानकी म्हणते, हो दादा, काय करताय तुम्ही इथे? ही फुलं इथून घेऊन जा आधी. या फुलांची काही एक गरज नाहीये. ही फुलं लावली आहेत ना, ती काढून टाका. बाकीची माणसं कुठे आहेत त्यांना पण बोलून आणा. सारंग ते टोपले उचलून घेऊन जाणार असतो. ऐश्वर्या म्हणते, थांबा तिथेच. जानकी, ऋषिकेश, सौमित्र, अवंतिका सगळेजण घाबरतात. त्यांना वाटतं की झालं, आता ऐश्वर्याला सगळं समजलं. ते सगळेजण घाबरलेले असतात. ऐश्वर्या म्हणते, हे सगळं काही उचलून नेण्याची काही एक गरज नाहीये. घरामध्ये गणपती बसवणार आहोत आपण. घरामध्ये माळा लावायला सुरुवात करा. माझं आईशी बोलणं झालंय. हा उत्सव आपण साजरा करतोय. ऐश्वर्या वरती निघून जाते. ऋषिकेश सारंगची कॉलर धरतो आणि ऋषिकेश म्हणतोय, मूर्ख आहेस का रे तू? ऐश्वर्याने तुला जर बघितलं असतं तर हे सगळं कितीला पडलं असतं. जानकी म्हणते, सारंग भाऊजी, मागच्या मागे कधी निघून गेलात तुम्ही? आम्हाला कसं काय कळलं नाही? नशीब ऐश्वर्याने बघितलं नाही. तिने जर बघितलं असतं ना तर सगळ्या प्लॅनची वाट लागली असते. ते सगळे बोलत असतात आणि तेवढ्यात आजी मोठमोठ्याने ऐश्वर्याला आवाज देत असतात. ऋषिकेश म्हणतो, आजी आता ऐश्वर्याशी बोलणार आहेत, त्यामुळे सारंग थोडा वेळ मिळतोय तुला, त्यामुळे पटकन जा आणि आईला भेटून ये. सारंग आईला भेटायला आतमध्ये जातो. आजी आपल्या रूम मधून बाहेर येतात. सगळे आजीकडून टक लावून बघत असतात आणि घाबरलेले असतात. आजी विचारतात, असं का बघताय माझ्याकडे? अवंतिका म्हणते, असंच बघतोय. अहो आजी, आता घरामध्ये गणपती साजरा होणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला मोदक खायला मिळणार नाही, म्हणून आम्हाला तुमच्याबद्दल वाईट वाटत होतं. आजी म्हणतात, काहीच वाईट वाटून घेण्याची गरज नाहीये. गणपती उत्सव होणार आणि त्या बाबतीत ऐश्वर्या सुमित्राचं बोलणं झालंय आणि ऐश्वर्याने होकार दिलाय, म्हणूनच गणपती बसवतायत घरात. कळलं ना जानकी? चला लागा का आम्हाला आता मग? सौमित्र म्हणतो, हो आजी, आम्ही सगळे काम करतोय. तू जा, आराम कर. आजी सुमित्राच्या रूमकडे जात असतात. अवंतिका जानकी थांबवतात. जानकी विचारते, आजी तिकडे कुठे चाललात? आजी म्हणतात, सुमित्राला भेटायला. जानकी म्हणते, आई खोलीत नाहीच आहे. आई आत्ताच देवळात गेलेत. आजी म्हणतात, सुमित्रा एकटीच देवळात गेली? जानकी म्हणते, सॉरी, मला आईने निरोप दिला होता. आजींना देवळात पाठव असं सांगितलं होतं. सॉरी, मी विसरले. आजी म्हणतात, मी देवळात जाऊन येते, तोपर्यंत उत्सवाची तयारी करा, डेकोरेशन करा. आजी मंदिरात निघून जातात. तर इकडे सगळेजण खुश असतात. आता आजी पण गेल्यात. आता सारंग सुमित्रा भेटतील. सुमित्राचे सगळे गैरसमज दूर होतील आणि सुमित्राचं दुःख सुद्धा कमी होईल असं त्यांना वाटतं. तर थोड्या वेळाने जानकी, ऋषिकेश, सौमित्र, अवंतिका सगळेजण पोलीस स्टेशनला पोहोचलेले असतात. सगळे वाट बघत असतात, सारंग कधी इथे येतोय, तिथे काय झालंय हे सांगतोय, याची सगळे वाट बघतात. ऋषिकेश म्हणतो, आपण सारंगला सांगितलं होतं आईला भेटून डायरेक्टली इथे ये. तिथे काय चाललं असेल आता? सगळे खूप टेन्शन मध्ये असतात. जानकी म्हणते, आईंना कळल्यानंतर त्यांनी विश्वास नाही ठेवला तर आपल्यावर? ऋषिकेश म्हणतो, जानकी, सारंगने स्वतःहून सगळं काही सांगितल्यानंतर आई काय विश्वास ठेवणार नाही? तो सांगेल ना ऐश्वर्याची काय कारस्थानं आहेत ते. जानकी म्हणते, आईंना सगळं कळलं, पण तरी पण आईंना असं वाटलं की हे सगळं काही मी मुद्दामून केलंय, माझा डाव आहे. तर आई माझ्याच विरोधात जातील. हे सगळं काही पुन्हा माझ्यावरती येईल.
ऋषिकेश म्हणतो, जानकी तू जास्त विचार करतेस, असं काहीच होणार नाही. आपण जसं ठरवलंय ना तसंच होणार आहे. पण जानकी म्हणते, नियती आपल्या विरोधात गेली तर? सारंग भाऊजी आईंशी बोलत असताना ऐश्वर्याने त्यांना पकडलं तर? आपण आता घरात कोणीच नाही आणि याचा संशय तिला येऊ शकतो. तर इकडे ऐश्वर्या हॉलमध्ये येते. हॉलमध्ये तिला कोणीच दिसत नाही. ऐश्वर्या म्हणते, घर एवढं सामसूम कसं काय? आताच घरात एवढे सगळेच जण होते आणि आता कोणीच कसं दिसत नाही? घरातले सगळे कावळे गेले तरी कुठे? ऐश्वर्याला गडबड वाटते. ऐश्वर्या म्हणते, मला असं सारखं मनातून का वाटतंय? यांचं काहीतरी सुरू आहे. ठीक आहे, तुम्हाला काय करायचंय ना ते करा. मी पण ऐश्वर्या आहे. तुमचे सगळे डाव हाणून पाडेन. हे सगळे गेले तरी कुठे? ऐश्वर्या विचार करत असते आणि सारंग सुमित्राला भेटून त्या खोलीतून बाहेर पडतो. सारंग ऐश्वर्याला बघतो आणि खूप घाबरतो. सारंग मनात म्हणतो, बापरे, ही इथे काय करतीये? हिने जर मला इथे बघितलं ना तर सगळं संपेल. सारंग तिथून जात असतो. ऐश्वर्या त्याला बघते आणि त्याला थांबवते. तर इकडे सगळे टेन्शन मध्ये असतात. ऋषिकेश सारंगला फोन लावतो पण सारंगचा फोन काही लागत नाही. सगळ्यांचं टेन्शन खूप वाढलेलं असतं. जानकी म्हणते, बघताय ना तुम्ही, अहो मी हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते. आपण सगळे इथे आहोत, तिथे नेमकं काय झालं असेल आपल्याला काहीच माहिती नाहीये. आपण प्लीज आता निघूया. आपल्याला ऐश्वर्याला बघायला हवं. ते सगळेच जण तिथून निघतात. तर इकडे ऐश्वर्या सारंग आणि सारंग तिथून पळतो. तर इकडे ऐश्वर्या सुमित्राकडे येते. ती सुमित्राला विचारते, आई, आता एक माणूस रूमच्या बाहेर होता, डेकोरेशन करणारा होता. तो तुमच्या रूम मध्ये आला होता का? सुमित्रा म्हणते, हो, मीच त्याला बोलवलं होतं. मी त्याला सांगितलंय, आज जशी फुलांची सजावट केली तशी पुढचे 10 दिवस हवी. सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या तुला आठवतंय ना, आपल्या सारंगला फुले किती आवडायची? ऐश्वर्या म्हणते, हो आई, मला सगळं आठवते. मला पण सारंगची खूप आठवण येते. मग मी तुमच्या जवळ येते, जरा बसते, मन मोकळं करते आणि मग मला जरा बरं वाटतं. पण बाकीचे घरातले त्यांना माझ्या दुःखाबद्दल काही पडलेलंच नाहीये. मी कशातून जाते त्यांना त्याचं काहीच वाटत नाही. आई, मी त्यांना नेहमी आपलं मानलं, पण ते लोक मला नेहमी परकच मानतात. या घरात मी एकटी पडले. जेव्हापासून सारंग गेलेत ना तेव्हापासून मी एकटे पडले. तुम्हाला माहितीये का, जेव्हा माझ्यासोबत सारंग होते तेव्हा माझ्याशी ते गप्पा मारायचे, हट्ट पुरवायचे, लाड करायचे माझे. मला समजून घ्यायचे ते. पण आता ते नाहीयेत. पण आई, आता तुम्ही आहात ना माझ्यासोबत. तुम्ही मला आईचं प्रेम देता म्हणून मी इथे आहे. नाहीतर रोज माझ्या डोक्यात असे वाईट साईट विचार येतात ना, असं वाटतं की मी जीव द्यावा. सुमित्रा म्हणते, ऐश्वर्या हे काय बोलतेस तू? असं काही बोलायचं नाही. अगं, सारंगचा अंश वाढतोय ना तुझ्या पोटात. हे असले विचार अजिबात आणायचे नाही मनात. आणि अगं, सारंगने तुला असं बोलताना बघितलं तर त्याला किती वाईट वाटेल. ऐश्वर्या म्हणते, आई, हाच विचार करून मी गप्प होते. घरात कुणाला काही वाटतं का? मी 2 जीवांची आहे. मी आई होणार आहे, पण कोणाला काही पडलेलीच नाहीये. अहो, घरात 2 जावा आहेत पण त्यांना माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. अहो, ती जानकी स्वतः आई आहे ना, तिने कधीच मला स्वतःहून येऊन गर्भसंस्काराच्या 2 गोष्टी कधी सांगितलेल्या नाहीयेत. मान्य आहे मला, मी चुका केल्यात, पण माणूस म्हटल्यावरती चुका तर होणारच. पण या सगळ्यांनी शिक्कामोर्तबच केलाय. मी नालायक बाई आहे असं सगळ्यांनी ठरवूनच टाकले. सुमित्रा म्हणते, ऐश्वर्या असं नको बोलूस तू. ऐश्वर्या म्हणते, आई, खरंच आहे, माझं या घरात असं कुणीच नाहीये. माझा विचार कुणीच करत नाही. पण तुम्ही आहात ना, तुम्ही माझा विचार करता. आणि आता तर काय, आजी पण घरात नाहीयेत. सुमित्रा म्हणते, हो, तिला अचानक गावाला जावं लागलं. ऐश्वर्या विचारते, आई, तुम्ही नाही ना मला कधी सोडून जाणार? सुमित्रा म्हणते, नाही ग, माझं सारंगचा अंश तुझ्या पोटात वाढतोय. मी तुला सोडून कधीच कुठेच जाणार नाही. ऐश्वर्या म्हणते, आई, मला खूप बरं वाटतं. अहो, तुम्ही माझ्या बाळाचा किती विचार करता. माझ्या बाळाबद्दल प्रेम आहे तुमच्या बोलण्यात. मी या घरात सगळ्यांचं प्रेम जिंकायलाच आले होते, पण ते काही जमलं नाही. सून म्हणून कमी पडले, बायको म्हणून कमी पडले मी, पण मला आई म्हणून आता कमी पडायचं नाहीये. सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या, आता जुन्या गोष्टी उकळायच्या नाही. जे झालं ते झालं. आता कुणीही तुझ्याशी वाईट वागणार नाही.
तू फक्त एकच लक्षात ठेव, कुणी तुझ्या विरोधात कट जरी केला ना तरी मी तुझ्या पाठीशी कायम आहे. ऐश्वर्या रडायचं नाटक करून सुमित्राला मिठी मारते. ऐश्वर्या मनात म्हणते, द्या रे मला कोणीतरी बेस्ट ऍक्ट्रेसचा अवॉर्ड द्या. काय भारी ऍक्टिंग करते मी आणि काय भारी गुंडाळले या बाईला मी. आता त्या ऋषिकेशने काही जरी केलं तरी माझ्याकडे सुमित्रा नावाचं प्यादा आहे. ऐश्वर्या खूप खुश असते. तर इकडे जानकी, ऋषिकेश, सौमित्र, अवंतिका घरी येतात. ते सारंगला सगळीकडे शोधतात. जानकी म्हणते, ऋषिकेश कुठेच सारंग भाऊजी? आता कुठे शोधायचं त्यांना? आईच्या खोलीत असतील का? ऋषिकेश म्हणतो, हो असतील ना तिथे. तुम्ही थांबा इथेच, मी बघून येतो. ऋषिकेश जाणार असतो आणि तेवढ्या तिथे नाना येतात. नाना विचारतात, अरे कुठे गेला होतात तुम्ही सगळे? सगळे गायबच झाला होतात. जानकी म्हणते, आधी आम्ही बाजार समितीला गेलो आणि मग नंतर खरेदीला गेलो होतो. सौमित्र म्हणतो, सारंगला जे जे आवडतं ते सगळं काही आम्ही घ्यायला गेलो होतो. नाना म्हणतात, हे सगळं काही करताना तुम्हाला सारंगची उणीव भासत असेल ना? तुम्हाला त्याची आठवण येत असेल ना? मला सगळं कळतंय रे तुमचं मन. ते सगळेजण बाहेर बोलत असतात आणि तेवढ्यात सुमित्राच्या रूम मधून सुमित्रा, ऐश्वर्या बाहेर येतात. जानकी म्हणते, ऐश्वर्या आईंच्या खोलीतून बाहेर पडते म्हणजे सारंग भाऊजी गेले तरी कुठे? सुमित्रा सगळ्यांना विचारते, झाली का तयारी? अवंतिका म्हणते, हो आई झाली तयारी. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, सगळं काही आता नीट होणार आहे. सुमित्रा म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही गणपतीची तयारी करताय पण ऐश्वर्या प्रेग्नेंट आहे आणि सारंग नाहीये तिच्याजवळ, म्हणून तिच्या मनाचा जरा विचार करा. जानकी, अवंतिका तुम्ही ऐश्वर्याच्या खाण्यापिण्याकडे जरा लक्ष द्या, तिच्याकडे लक्ष द्या. जानकी, अगं गर्भसंस्काराचे 2-4 गोष्टी सांग हिला. जानकी म्हणते, हो आई सांगेन ना, मी नक्की सांगेन. तुम्ही काहीच काळजी करू नका. मी आणि अवंतिका आहोत ना, आम्ही ऐश्वर्याची एकदम चांगली काळजी घेऊ. अवंतिका ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या तुझे टेस्ट वगैरे झालेत का? रिपोर्ट वगैरे आलेत का? काल काही टेस्ट करायची बाकी आहेत. जानकी म्हणते, हो ना, सोनोग्राफी पण झाली नाहीये तिची अजून. ऐश्वर्या, आपण तुझी सोनोग्राफी करू म्हणजे बाळ कसं आहे, ठणठणीत आहे ना, हे आपल्याला सगळं काही कळेल. ऐश्वर्या म्हणते, त्याची काही एक गरज नाहीये. जानकी म्हणते, अगं तू प्रेग्नेंट आहेस ना, मग सोनोग्राफी करण्यामागे कसला आलाय प्रॉब्लेम? ऐश्वर्या म्हणते, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण जानकी, आईंनी सांगितल्यानंतर तुला काळजी वाटायला लागली. स्वतःहून तर तुला काहीच वाटलं नाही ना? इतक्या दिवसात माझ्या बाळाची तब्येत कशी आहे, माझी सोनोग्राफी करायची की नाही, हे नाही का लक्षात आलं तुमच्या? जानकी म्हणते, अगं तसं नाहीये. अगं कसं आहे ना, सारंग भाऊजींचं असं झाल्यामुळे तू त्या मनस्थितीत नव्हतीस ना, त्यामुळे तुझी काळजी घेतली नाही. पण आता तू जरा सावरल्यासारखी वाटतेस, जरा बरी वाटतेस आणि त्यामुळं म्हटलं की जरा सोनोग्राफी करून घ्यावी. काय ना, शेवटी बाळाचा विषय आहे. बाळ बरं आहे की नाही ते बघायला नको का आपण? सुमित्रा म्हणते, ऐश्वर्या जानकी बोलते ना ते बरोबर आहे, तू सोनोग्राफी करून घे. अवंतिका म्हणते, अगं ऐश्वर्या, या सगळ्यांनी बाळाचे अपडेट्स कळतील, खरं काय खोटं काय हे सुद्धा कळेल ना. ऐश्वर्या विचारते, म्हणजे काय, तुला काय म्हणायचंय? मी प्रेग्नेंट नाहीये का? जानकी घाबरते आणि तो विषय तिथे सावरायचा ती ठरवते आणि आपला आजचा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते, ऐश्वर्या घरामध्ये तमाशा करते. ऐश्वर्या म्हणते, ऋषिकेश दादा तुम्ही मोठे दीर आहात ना माझे, अहो मला सावरायचं सोडून, मला आधार द्यायचं सोडून मला धमकावता. आज सारंग या जगामध्ये नाहीये म्हटल्यावरती त्यांची प्रॉपर्टी तुम्हाला हवी. सुमित्रा म्हणते, ऋषिकेश अरे हे काय ऐकायला लागतंय मला? ऐश्वर्याला जर कोणी दोष दिला ना तर मी अजिबात कोणाचंच काही ऐकून घेणार नाही. ऐश्वर्याशी नीट वागायचं, नाही तर गाठ माझ्याशी आहे. थोड्या वेळाने सगळे पोलीस स्टेशन मध्ये येतात. सारंगही तिथे आलेला असतो. सारंग सगळ्यांना सगळं काही सांगतो. त्याची आणि सुमित्राची भेट झाली. सुमित्राला सगळं काही सांगितले ते सगळं काही सांगतो. जानकी म्हणते, मला एक गोष्ट कळत नाही, आईंना जर सगळं कळले तर मग आई आपली साथ का देत नाहीयेत? अजूनही त्यांना ऐश्वर्याची काळजी का वाटते? खरंच आई बदलल्यात का? तेवढ्यात तिथे सुमित्रा येते. सुमित्रा म्हणते, बदलले नाहीये मी शहाणी झाले. सगळे सुमित्राकडे बघत राहतात.
अशाच मालिकेंचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.